नमस्कार. मीराताई नमस्कार. आपण दैवी गुणांचा अभ्यास करतोय. त्यातला तेजस्विता हा गुण आपण मागच्या वेळेस पाहिला होता. माऊलींनी फार सुंदर ह्या तेजस्वितेची व्याख्या 190व्या ओवीमध्ये आपल्याला दिली. थोडीशी फक्त आठवण करून देऊन आज आता पुढल्या गुणांकडे आणि स्वाभाविकच पुढल्या ओव्यांकडे आपण जाणार आहोत. आपण सगळेजण अशा काळामध्ये आहोत की आपल्याला या वरच्या सगळ्या दिसण्याची तेजाची चांगली ओळख आहे. ब्युटी पार्लरमध्ये गेलं की आपण सौंदर्य आपलं वाढतं आणि त्याच्यासाठी एकदा जाऊन बघावं असं खूप सल्ले आपल्याला मिळतातही. आपण जुन्या काळातल्या असल्यासारख्या जर म्हटलं की नाही मी अजून कधीच गेले नाही की लगेच आपल्याला म्हणतात नाही तुम्ही एकदा जाऊनच बघा, ते फेशियल केलं ना की खूप छान वाटतं. हे सगळं जे की बाह्य सौंदर्य वाढवण्याच्या गोष्टी आहेत ह्याचा माऊलींनी कुठे उल्लेखच केला नाही. किंबहुना 190व्या ओवीमध्ये माऊली आपल्याला असं सांगतात, ऐसे ईश्वराकडे निज धावे. धावे नुसतं असलं नाही, निज धावे. स्वतःहून ईश्वराकडे जे धावताय, पुन्हा आपैसया आपसूक धावताय, आपोआप धावताय आणि पुढे सहज. ती ओवी पुन्हा पुन्हा वाचली ना की असं वाटतं की माऊलीने एक एक शब्द कसा विचारपूर्वक ठेवलाय. तया नाव तेज आध्यात्मिकते. ईश्वराकडे आपोआप स्वाभाविकपणे सहजपणे स्वतःच धाव घेणं त्याला तेज असं म्हणतात. आणि हे जे तेज आहे हे केवळ शारीरिक दिसण्याचं नाही आहे, हे असण्याचं आहे. म्हणजे त्या ईश्वर प्राप्तीसाठी लागणारी जी मानसिक एक उर्मी आहे, उत्साह आहे ना, त्याला तेज म्हटलेलं आहे. असं 190व्या ओवीमध्ये आपण माऊलींनी केलेली त्या तेजाची व्याख्या पाहिली. आपण नेहमी पाहतो की साधारणपणे संत मोठी मंडळी जी आहेत त्यांच्या प्रतिमेच्या मागच्या बाजूला एक तेजोवलय दिसतं आणि ती तेजस्विता त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांनी त्यांच्या चरित्रातल्या सगळ्या गोष्टींचा एक वलय त्यांच्या मागे असतं. त्यामुळे त्या तेजाबद्दल आपल्याला माहिती आहे. अगदी रामकृष्णांपासून विवेकानंदांपासून किंवा श्रीकृष्णापासून रामकृष्ण नरेंद्रांपर्यंत सगळ्या महापुरुषांच्या चित्रामध्ये असं जे वलय दिसतं ते त्यांचं तेजस्वी जीवन असण्याची खूण आहे असं म्हणायला हरकत नाही. ह्या सगळ्यांचं जीवन कसं आहे तर नेहमी उदाहरण दिलं जातं की सूर्य स्वतः जळतो आणि आपल्याला प्रकाश उष्णता देतो. तशी ही मंडळी आहे. हे स्वतः त्रास सहन करतात आणि तुम्हा आम्हाला ते सुख देत असतात, समाधान देत असतात, आनंद देत असतात. असं जे इतरांचं जीवन चांगलं करण्यासाठी कष्ट घेणारे असतात त्यांच्यामध्ये ते वलय असतात, त्याला तेज असं म्हणायचं असतं. बरं असं आहे की जो तेजस्वी असतो त्याचं तेज हीन होतं आणि बाकीच्यांचं तेज वाढतं. तसं पाहिजे, कष्ट तो सहन करतो ना. त्यामुळे जो तेजस्वी असतो त्याची उन्नती होते की नाही वगैरे नाही, तर तो बिचारा त्याच्या तेजाचा उपयोग इतरांसाठी करतो. काळाच्या ओघामध्ये तसं पाहिलं तर किती आले आणि किती गेले तसं घडतं. परंतु दुसऱ्यांचं जीवन समाधानी आनंदी करण्यासाठी हे आपल्या सगळ्या शक्तीचा वापर करत असतात. नारद मुनींची आणि नागाची गोष्ट आपल्याला आठवेल की नारद मुनींनी नागाला सांगितलं की अरे असं नको दुसऱ्याला त्रास देऊ. आणि त्याला खरंच ते पटलं आणि तो बिचारा कोणालाही चावायचं नाही, काही नाही. आणि मग लक्षात असं आलं की कुणी दगड मारावे, कुणी टोचाकड, तो काही प्रतिकारच करत नाही आहे. तर आपल्याजवळ असणारी शक्ती दुसऱ्याला त्रास देण्यासाठी वापरायची नाही आहे असा नारद मुनींचा सांगण्याचा अर्थ होता. आणि मग जेव्हा परतीच्या भेटीमध्ये पुन्हा जेव्हा ते सांगितलं की अरे तुला मी चावू नको सांगितलं आहे, फुटकार पण मारू नको असं नाही सांगितलं. त्यामुळे इथे मुद्दाम या गोष्टीचं स्मरण करून द्यायचं की आपल्याजवळ असणारी जी तेजस्विता आहे या तेजस्वितेचा दुसऱ्याला त्रास होता कामा नये हे तर नक्कीच, पण आपल्याजवळ तेजस्विता आहे ह्याचं स्मरण आपल्याला झालं पाहिजे असंही लक्षात ठेवायला पाहिजे. आपला देश असा आहे की अगदी आपण आपल्या इतिहासाचा, प्राचीन काळाच्या इतिहासाचा विचार केला तर आपल्याकडे तेजाची उपासना करण्याची पद्धत आहे. सगळ्या म्हणतात तसं सगळ्या जगाच्या अगोदर आपला देश ही अशा प्रकारची उपासना करत होता. म्हणजे सूर्याची, अग्नीची,
पूजा का करायची तर ती त्याच्यातलं सामर्थ्यच आहे, त्या सामर्थ्यासाठी त्याची पूजा करायची. म्हणजे ऋषीमुनींबद्दल असं म्हटलं जातं की जसं अगस्त्य ऋषींनी समुद्र प्राशन केला, तर एवढी मोठी क्षमता त्यांच्याच होती की एखाद्या पर्वताचं चूर्ण करून टाकावं, समुद्र एका ह्याच्यात प्राशन करून अश्वलात प्राशन करून टाकावं, अशा प्रकारचं शक्ती, अशा प्रकारचं तेज आमच्या प्राचीन ऋषीमुनींकडे होतं. आमची सगळी जी दैवत आहेत ही पण अत्यंत तेजस्वी आहेत. रामाची तेजस्विता म्हणायचं तर रामाची जी सत्यता आहे ती सत्यनिष्ठा म्हणजे रामाची तेजस्विता आहे. हनुमंताची तेजस्विता काय, तर हनुमंताची जी शक्ती आहे ती हनुमंताची तेजस्विता आहे. असं आमची सगळी दैवत आहेत ना, देवी अष्टभुजा, दशभुजा, अष्टादशभुजा अशा सगळ्या आहेत. काली म्हणा, चंडी म्हणा, दुर्गा म्हणा, सगळ्यांच्या हातात शस्त्र आहेत, ह्या तेजाच्या उपासक आहेत. आमची सगळी दैवतं कशी आहेत ह्याची आठवण त्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना करायला हवं. असं तेजोहीनपण, बावळेपण, बिचारेपण हे आम्हाला मान्यच नाही आहे, अशा प्रकारचा विचार लक्षात घेतला पाहिजे. बरं, आपलं तेज नाहीसं की आपलं तेज कमी कोण करतं याचा जर विचार केला तर आपले जे षड्रिपू आहेत ते षड्रिपू आपलं तेज आपल्याला तेजोहीन करतात. असतं आपलं जवळ तेज, परंतु आपल्या मनामध्ये जर ह्या षड्रिपूंनी ठाण मांडलं तर मग आपलं तेज कमी होऊन जातं, मग आपली विवेकशक्ती जाते, आपलं स्वत्व जातं. त्यामुळे ह्या षड्रिपूंना थारा न देता आपलं तेज कायम ठेवणं, जसं कामसारखा रिपू आहे, तर ययाती राजा एवढा धनुर्धारी होता पण कामवासनेमुळे तो असा बेभान झाला असं म्हणतो. किंवा शंतनू राजाचा विचार केला तर खरं भीष्मासारखा सर्व गुण संपन्न पुत्र याला पण एका सामान्य कोळ्याच्या मुलीच्या प्रेमात अडकला, म्हणजे इतकी कामवासना टोकाला गेली आणि घडलं असं की त्या कामवासनेमुळे बरबाद झाला. क्रोधाच्या बाबतीत पण म्हणता येतं, क्रोधात संवाद नाशाकडेच नेणार आहे क्रोधसुद्धा. लोभही नाशाकडे नेणार आहे. लोभामुळे सुद्धा माणूस काय वाटते ते करायला जातो, खरोखरच रस्ता तयारला जातो. किंवा व्यसनाधीनता, मद, हे सगळे जे शत्रू आहेत हे आपल्या बुद्धीचं तेज गमावून बसतात. अशी उदाहरणं काही आपल्याला कमी नाही आहेत. आपल्या जीवनाचा काहीतरी हेतू असला पाहिजे, आपल्या जीवनाला काहीतरी उद्दिष्ट असलं पाहिजे आणि ते जे उद्दिष्ट आहे किंवा तो जो हेतू आहे तो साध्य करण्यासाठी आपल्याला योग्य दिशेने प्रयत्न पण करायला पाहिजे. हे सगळं जे कणखरपणानं करणं आहे त्याच्यासाठी लागणारं जी शक्ती आहे त्याला तेज असं म्हणायचं. दोन्ही पाहिजे, मन आणि शरीर दोन्ही असं कणखर असलं पाहिजे. मनाला पण असा उत्साह असला पाहिजे, देह पण आपला तितका कणखर असला पाहिजे. नाही तर देह पुष्कळ स्ट्रॉंग आहे पण मनच कमकुवत असेल तर नाही चालणार. देह आणि मन हे दोघंही स्ट्रॉंग असलं पाहिजे. आजच्या तरुण पिढीला या दोन्ही गोष्टी सांगण्याची आवश्यकता आहे. अगदी जंगम गरितम जातम कुंडम असं सगळं असतं. त्या लहान वयामध्ये सारखं काहीतरी त्याला होत असतं, तर त्यांना सांगावं लागेल की अरे आपल्याजवळ तेज आहे, आपलं मन आणि बुद्धी आणि शक्ती, देह हे सगळं कसं चांगलं राहिलं पाहिजे. आम्ही अमृताचे पुत्र असं स्वतःला म्हणून घेतो. प्रभू रामचंद्राचं नाव आम्ही घेतो. प्रभू रामचंद्राच्या हातात धनुष्य आहे किंवा कृष्णाच्या हातात सुदर्शन चक्र आहे, देवीच्या हातात आयुध आहेत, आमच्या हनुमंताच्या हातात गदा आहे. हे सगळं आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. या सगळ्याची आता पुन्हा एकदा आठवण करून देण्याची गरज आहे की आम्ही सगळ्यांनी शस्त्र कारण नसताना वापरायचं नाही. आमच्या दैवतांनी आम्हाला शस्त्र अकारण वापरायला सांगितलं, स्वतः कधीही कोणावरही हे फक्त प्रतिकार करता आला पाहिजे यासाठी शस्त्र आपल्याला असले पाहिजे. शस्त्र धारण केलेलं जे मनगट आहे ते आपलं घट्ट असलं पाहिजे. हातात शस्त्र आहे पण मनगट पण मागचं घट्ट असलं पाहिजे. हे सगळं ह्या निमित्ताने आपल्याला भगवंता सांगतो आहे. म्हणजे आजच्या आणि कालच्या म्हणजे दोन्ही नरेंद्रांचा विचार केला तर त्यांचा जो सगळ्या जगभर प्रभाव आपल्याला दिसतो आहे तो त्यांच्या काय अशा त्यांच्या भाषणांमुळे आणि त्यांच्या कपड्यांमुळे त्यांचा प्रभाव नाही आहे, तर त्यांच्या जो असणारे बुद्धीचं जे तेज आहे त्या तेजामुळे सगळ्या जगामध्ये त्यांचा प्रभाव आहे असं आपल्याला दिसतं. प्रत्येक त्यांच्या तोंडून निघालेला शब्द आहे तो खरोखर प्रभावशाली आहे असं लक्षात येतं. स्वामीजी म्हणत असत की मला 100 तेजस्वी मुलं द्या, 100 तेजस्वी युवक द्या, मी सगळ्या आपल्या भारताला असं दैदिप्यमान बनवून टाकेल. अशी तेजस्वी असणारी आहे. ते जे तेज आहे ते आपल्याला
आहेच, कारण त्या दैवी गुणांमध्ये ते दिलेलं आहे. फक्त आपण ते कसं त्याच्यापासून दुरावलो आहे त्याचं पुन्हा एकदा या निमित्ताने आठवण. आजही आपल्याला तेजाची उपासना करणारे, म्हणजे तपश्चर्या करणारे, कमी बोलणारे पण काहीतरी कर्तृत्व दाखवणारे, विविध क्षेत्रामध्ये उद्योगशीलता दाखवणारे. काल आपल्याला सारखे व्हॉट्सॲपवर फोटो बघायला मिळत आहेत की वर्ल्ड कप पण मुलींनी जिंकला, की जे पूर्वी आपल्याला अशा प्रकारचा आनंद मिळाला नव्हता तो आपल्याला मिळाला. तर असं सगळं विशेष कर्तबगारी दाखवता येणारे, कर्तव्यदक्ष असणारे, सेवाभावी असणारे, वीरवृत्ती असणारी अशी मंडळी आपल्याला आज देशाला हवी आहे. आणि अशी तरुण मुलं जेव्हा देशात असतील तेव्हा त्या देशाचं भविष्य उज्ज्वल असल्यातरी राहणारच नाही, असा सगळा विचार करायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं असं तो मा संगमय आपला सत्याचा मार्ग आहे. तमसो मा ज्योतिर्गमय, प्रकाशाकडे आपल्याला जायचं आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे, असं आहे. आता पुढली जी 191वी ओवी आहे त्याच्यामध्ये एक दुसरा पुढला गुण बघायचा आहे. थोडं आश्चर्य वाटेल आपल्याला की इतका महत्त्वाचा गुण आहे पुढला, तेज क्षमा. क्षमेसारख्या गुणाचा माऊली विचार करणार आहे, पण माऊलीने केवळ एकच ओवी या क्षमा ह्या गुणासाठी दिली, पण ती एकच ओवी आपल्याला अभ्यासाला नक्कीच पुरेशी आहे. माऊली म्हणतात, आता सर्व ही सहालिया गरिमा, गर्वा न ये तेची क्षमा, जैसे देह वाहोनी रोमा वाहने नेणे. एवढ्याशा छोट्या ओळीमध्ये एक उदाहरण दिलं आहे चपकल बसणारं, आणि क्षमेची व्याख्या पण सांगितलेली आहे. गरिमा याचा अर्थ मोठेपणा. माऊली म्हणतात की सहानिया म्हणजे सहन करणं. त्यात ते म्हणतात की असा कितीही काही प्रसंग आला तर तो सगळा सहन करून, जसा देह आपला अनंत रोम, आपल्या शरीरभर रोम आहे, या अनंत रोम ते धारण केलेलं आहे, त्याचं त्या देहाला काही भान नाही आहे, असं मी अनंत, त्याचं ओझं नाही आहे त्या देहाला, सहजपणानं तो सगळा भार त्यांनी ठेवला आहे. बरं, त्याचा गर्वही नाही आहे त्याला, माझ्या देहावरती एवढे रोम आहे, त्याचा त्या देहाला गर्व पण नाही आहे. आपण फार मोठं काहीतरी सहन करतोय असाही त्याची भावना नाही आहे. म्हणजे सहनशीलता, गर्व हे काहीच नाही आहे, ते रोम आपल्या देहभर आहेतच आहे. हे जे आहे, ही जी काही वृत्ती आहे त्याला क्षमा म्हणायचं. आपण थोडासा ह्या ओवीचा अभ्यास करणार आहोत, म्हणजे आपल्याला त्याचा अर्थ काही उदाहरणांच्या सहाय्याने घेता येईल. वरदानंद भारतीने या एका ओवीसाठी 2 छोट्या ओव्या लिहिल्या, त्याच्यावर आपल्याला आणखीन चांगला अर्थ कळतोय. आता मी सर्व सोसतो, अगदी सोपे सोपे शब्द आहेत. वरदानंद भारती म्हणतात, आता मी सर्व सोसतो, ऐसा गर्व जयाला चढतो. मी काय तर सगळं सोसतोय असं ज्याला वाटतं, असा ज्याला अहंकार होतो, गर्व होतो, अभिमान होतो, त्या वृत्तीला असं म्हणतो, चुकला न राहिला माझा, ऐसा गर्व जया न चढतो. असा गर्व ज्याला होते कशाचा, आता मी सर्व सोसतो, ऐसा गर्व जयाला न चढतो. असा ज्याला कधीच गर्व, मी सगळं सोसतोय असा ज्याला गर्व होत नाही, त्या वृत्तीला मी क्षमा असं म्हणतो. पुढे ते उदाहरण स्पष्ट करतात, जैसा रोमांचा संभार वाहत असे शरीर, परी मी वाहतो हा साचार, जाणीव नसे देहासी. मी हा सगळा भार वाहतोय, एवढे शरीरभर रोम आहे, ह्या सगळ्याचा भार मी वाहतोय, अशी ज्याला जाणीवही नसते, तसं या माणसाचं असतं की मी सगळं काहीतरी सोसतोय असं जराही त्याला वाटत नाही, त्याला क्षमा असं म्हणतात. थोडीशी व्याख्या कळण्यापुरता क्षमा शब्द आपल्याला कळला माऊलींच्या आणि वरदानंदांच्या ओव्यांनी. पण आता आपण लक्षात घेऊया की कशाचाच भार वाटत नाही आहे, मी केलं असा कुठेच भाव पण नाही आहे. म्हणजे ह्या रोमांचं उदाहरण दिलं तर आपल्याला ती कल्पनाच इतकी आहे की खरं शरीरभर ते रोम आहेत, पण भार आहे तो आपल्या देहाला असं त्या देहाला मुळीच वाटत नाही, मनात सुद्धा येत नाही आपल्याला की एवढा सगळा भार आहे. ते सहज आहे, तसं आपण जे की करतो आहोत ते सहज करायचं, त्याला क्षमा असं म्हटलेलं आहे. खरं तर हे फार कठीण आहे, म्हणजे उदाहरण पटलं आहे आपल्याला, परंतु अशा प्रकारचं क्षमा म्हणजे कुणीही काहीही कसंही वागलं तरीही आपण त्याचा काहीही त्याचा भाव पण आणायचा नाही मनामध्ये, ही फार मोठी कठीण गोष्ट आहे. त्यामुळे आपल्याला संतांच्या जीवनचरित्रातलीच उदाहरणं ह्याच्यासाठी पाहावी लागते. सामान्य माणसाला हे खूप कठीणच आहे. त्यामुळे क्षमा हा जो गुण आहे
तो संतांच्या चरित्रातल्या उदाहरणांच्या साह्याने जरा थोडाफार आपल्याला आत्मसात करता आला तर आपण प्रयत्न करायचा आहे. आपण नेहमी पृथ्वीला क्षमा म्हणतात ते पाहतो आणि जमिनीचं उदाहरण नेहमीच घेतो. जमिनीला आपण रोज आता पाय लावतो, म्हणजे उठतो बसतो सगळं जमिनीवरच करतो आहे, चालतो आहे. खरं तर चालतो आहे म्हणजे काय, पायदळी तुडवतो आहे, तिला जाळतो, भाजतो, चिरतो, फाडतो, काय 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 करतो, खणतो म्हणजे खड्डे करतो. पण ती बिचारी सगळं सहन करते, ती अजिबात आपल्याला विरोध करत नाही आहे. आणि आपल्याला त्याच्या बदल्यामध्ये उत्तम उत्तम पौष्टिक फळं, फुलं, काय भाजी पाला सगळं देते आहे, पाणी देते आहे. आपण तिला जेवढं खणलं तर ती आपल्याला जीवन देते असं पडतं. आणखी थोडं खणायला लागलं तर मौल्यवान रत्नसुद्धा ती आपल्याला देते. आपला सगळा हा त्रास ती सहन करते आहे आणि बदल्यामध्ये आपल्याला सगळं काय ते आनंदाचं, सुखाच्या गोष्टी आपल्याला देते. आणि म्हणून तिचं नाव क्षमा असं आहे. त्यामुळे क्षमा म्हणजे पृथ्वी, आणि पृथ्वीशी आपण करत असलेलं हे जे की आपलं एकंदरीत आपला सगळा युगानुयुग चाललेला उद्योग आहे तो पाहिला तर त्याला क्षमा म्हणायचं. एवढंसुद्धा आपल्याला समजायला, म्हणजे व्याख्या समजायला नक्कीच उपयोगी आहे. पण माणूस आहे आणि त्यामुळे माणूस आहे म्हटल्यावर त्याच्यातून चुका होणार हे लक्षात घेऊन त्या चुकांकडे दुर्लक्ष करायचं, त्याचे गुण पाहायचं, या अर्थाने आपण क्षमा या गुणाचा विचार करणार आहोत. भगवंतांनी सगळी सृष्टी निर्माण केली आहे, त्यामुळे प्रत्येक लहान मोठ्या जीवामध्ये त्या भगवंताचा अंश आहे असं आपण म्हणतो की चराचरामध्ये सगळीकडे भगवंत बनलेला आहे. त्यामुळे सगळ्यांच्याबद्दल मनामध्ये क्षमाभाव आपल्याला ठेवायचा आहे. सगळं भगवंतानीच निर्माण केलेलं आहे, त्यामुळे सगळ्यांमध्ये भगवंत आहे. परवा आपला दुसऱ्या एका वर्गामध्ये विषय झाला होता की भगवंतांनी ज्या विभूती सांगितल्या त्याच्यामध्ये द्यूतम छलय तामस्मी, अत्यंत कपट खेळ जो आहे, कपटीपणानं महाभारतामध्ये शकुनीने या कौरव पांडवांमध्ये तो द्यूत खेळला. आणि भगवंत म्हणतो, विभूती सांगताना म्हणतो की तो द्यूत जो आहे ती माझी विभूती आहे. मग आपल्याला खटकतं की अरे ही वैताग वाईट गोष्ट, कपट केलं आहे, पण भगवंतानीच सगळी निर्मिती केलेली आहे, त्यामुळे प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत आहेच आहे असं जर आपण म्हटलं तर त्या सगळ्यांबद्दल मनात क्षमाभाव ठेवणं आवश्यक आहे. कारण भगवंतानी म्हणून ती चूक दाखवली आहे. आता भगवंताचा द्यूत मी आहे म्हणण्यामागचा अर्थ वेगळा आहे. खरं तर वाईट गोष्ट आहे आणि तरी देखील वाईट गोष्टीचा उच्चार झाल्यावर पण आपल्याला भगवंताचं स्मरण व्हायला हवं, कारण भगवंतानी सगळं निर्माण केलेलं आहे. पण हे वाईट आहे, हे वाईट आहे तर ह्याच्या मार्गामध्ये आपण, ह्याच्या भानगडीत आपण पडायचं नाही आहे. हे कळण्यासाठी सुद्धा भगवंतानी त्या वाईट गोष्टीमध्ये पण मी आहे असं आपल्याला सांगितलं. कोणीही कितीही, म्हणजे तसा विचार केला तर कोणीही कितीही कसाही वाईट आपल्याजवळ वागला तरी त्याच्यामध्ये भगवंत आहे हे आपण लक्षात घ्यायचं आणि क्षमाशील राहायचं हे कळण्यासाठी आपल्याला ते सांगतात. म्हणजे कोणी चहावाला म्हणा, कोणी व्यापारी म्हणा, कोणी बाप काढा, शांत राहणं, आपण आपल्या पद्धतीनं काम करणं, याला क्षमाशील असणं असं म्हणायचं. आता हे जे काही आहे ना, म्हणजे प्रतिक्रिया द्यायचीच नाही. आता प्रतिक्रिया देणं किंवा प्रतिकार करणं अशक्य आहे का, तर नाही, पण द्यायचीच नाही आहे प्रतिक्रिया असं म्हणून ज्याच्याजवळ प्रतिकार करण्याची हिंमत आहे पण तरी देखील ती आपली हिंमत दाखवायची नाही आहे, कारण सगळीकडे भगवंत आहे. हे बोलणारे जे आहेत ना ते माझेच देशबांधव आहेत, अशा प्रकारचा विचार मनामध्ये आणणं म्हणजे क्षमा आहे. सामर्थ्य म्हणजे क्षमा करणाऱ्याच्या जवळ सामर्थ्य असायलाच हवं. आपण नेभळट आहोत, माझ्या गल्लीत ये मग बघतो असलं नाही आहे. काही सामर्थ्य आहे पण सामर्थ्य असलं तरी त्या सामर्थ्याचा वापर न करायचा नाही, त्याला क्षमा म्हणायचं. ती जी का अंतःकरणामध्ये उदारता हवी, मृदुता हवी, अशी जी क्षमता असते त्याला क्षमा असं म्हणायचं. म्हणजे परत परत लक्षात घ्यायचं, क्षमाशील असणं म्हणजे दुबळं असणं नाही. म्हणजे विदुराने असं म्हटलं आहे, क्षमा करणाऱ्याला लोक असं असमर्थ मानत असतील, पण तसं नाही. सामर्थ्यवान असणारा तोच क्षमाशील असला पाहिजे. सामर्थ्य आहे असं दुबळे पण नाही आहे, पण तरीही उदारता आहे, ममत्व आहे, मृदुता आहे आणि ती तशी क्षमाशीलता असली पाहिजे. असा सामर्थ्यवान असताना क्षमा करू शकतो असं म्हणायला हरकत नाही. अंगात बळ नसेल कर्म कसं काय, त्या क्षमेला काय अर्थ आहे. आपल्याला बळ नाही म्हणून आपण सोडून दिलं तर ती काही क्षमा नाही होत. सामर्थ्य आहे तरीही प्रतिकार करायचा नाही, आपलाच आहे म्हणायचं आणि ते सहन करायची हिंमत दाखवायची, त्याला क्षमा असं म्हणायचं.
त्याला फार मोठं उच्च कोटीतलं कर्तृत्व असं म्हणजे क्षमा करणाऱ्याच्या जवळ हे अशा प्रकारचं सामर्थ्य जर असेल तरच त्याला ती क्षमा करता येईल. अन्यथा आमच्यासारखी मंडळी छोट्या मोठ्या गोष्टींवरून रागावतात आणि आपण त्या भानगडीतच पडत नाही अशा प्रकारचे उद्गार करतात, तर ती काही क्षमा नाही म्हणताय, ती सामर्थ्य आहे. पण ठीक आहे, तरी देखील आपण त्याला माफच करायचं. निरनिराळ्या म्हणजे आता ज्ञानेश्वर माऊलींचाच विचार केला तर त्यांच्या लहानपणी 4 भावंडांना किती वणवण फिरावं लागलं होतं, काय काय सहन करावं लागलं होतं, किती संकटांना सामोरं जावं लागलं होतं. समाजाने त्याला संन्यासाची मुलं म्हणून हिणवलं होतं. पण असं सगळं जरी झालं तरी देखील इतकी हेटाळणी त्यांनी सहन केली. आणि त्यांना म्हणायचं जे ते सहन करण्यामध्ये त्यांच्याजवळ सामर्थ्य नव्हतं का, तर होतं. त्यांच्यावर जे काही आरोप होत असतात त्याचं त्यांची काही चूक होती का, तर नव्हते. पण तरी देखील त्यांनी ते सगळं सहन केलं. माऊलींनी खरोखर असं म्हणतात ना की या आपल्या सगळ्यांवर अमृताचं सिंचन केलेलं आहे. छान माऊलींच्याबद्दल जेव्हा असं वेगळं की भगवान श्रीकृष्णच केवळ कपडे बदलून परत आलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये जे सांगितलं तेच आपल्याला पटावं म्हणून माऊलींनी मराठीमध्ये आपल्यासमोर आणलं. तर परत भगवंत त्याच कारणासाठी केवळ कपडे बदलून पुन्हा या नरदेहामध्ये जन्म घेऊन अवतार घेऊन आला. असं म्हटलं की कळतं की हे जे काही आहे क्षमा म्हणजे काय, की एवढा त्रास दिला समाजाने पण तरी समाजावर त्यांनी प्रेमच केलं. मुक्ताबाई जे ताटीचे अभंग आहे ते अभंग नुसते आठवले तरी क्षमा म्हणजे काय ते आपल्याला लगेच लक्षात येतं. मुक्ताबाई या लहान या म्हणजे आपल्या मोठाच पण खरं तसं म्हटलं तर लहानच असणाऱ्या या ज्ञानी दादाला सांगते. नावही ज्ञानी आणि खरंच ज्ञानी असणारा दादा आहे तरीही मुक्ताबाई त्याला सांगते, संत जेणे व्हावे जग बोलणे सोसावे. किती सोप्या वाटणाऱ्या भाषेतून संत म्हणून घ्यायचं ना तर जग काय म्हणते ते सोसावं लागतं. तरीच अंगी थोरपण जया नाही अभिमान, थोरपण जेथे बसे तेथे भूत दया असे. तू एवढा मोठा आहेस की तुला सगळ्यांवरती दया दाखवलीच पाहिजे. रागे भरावे कवणासी आपण ब्रह्म सर्वदेशी. सगळीकडे आपणच भरलेले. आज बाहेर जिकडे तिकडे भगवंत आहे तर रागवायचं कोणावर, सगळीकडे तोच आहे. ऐसी समदृष्टी करा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा, काही रागावू नका, उघडा. हे जग आहे, सगळीकडे भगवंत भरलेला आहे. समदृष्टी करा. योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा. तुम्ही योगी आहात, ज्ञानी आहात. समाजाचा या मंडळींचा ज्या काही चुका आहेत, अपराध आहेत ते पोटात घाला. विश्व झाली या वन्नी, संत मुखे व्हावे पाणी. सगळं जग जरी अग्नीसारखं आपल्या अंगावर आलं तरी संतांनी मात्र याच्यावर पाण्याचा शिरकाव करावा. इतकं क्षमेचं महत्त्व मुक्ताबाई आपल्या या अभंगातून सांगते. नाथांची गोष्ट तर आपल्याला माहितीच आहे. पण या सगळ्या गोष्टीतून आपल्याला एक लक्षात घ्यायचं आहे की अशी क्षमा करणाऱ्या माणसाच्या आचरणामध्ये असं पाहिजे की तो समोरचा बदलला पाहिजे. मला हे सगळं आपल्याला सांगण्यामागचा उद्देश तोच आहे की आपण संतांना अशा ह्याला म्हणतो की ते क्षमाशील आहे. त्याचं कारण नाथांनी हे सगळं सहन केलं. शेकडो वेळा तो यवन अंगावर थुंकतो आहे पण हे आंघोळ करतायत, पुन्हा त्याला नमस्कार करतायत. या सगळ्या अशा प्रकारच्या करण्यानी त्याच्यात बदल झाला पाहिजे आणि हा बदल झाला म्हणून यांच्या क्षमाशील वृत्तीला महत्त्व आहे. तो जो असाच राहिला हे केला असता त्यांनी की तो आणखीन आरेरावी राहिला असता की जाऊ दे करू दे त्यांना आंघोळ, मी माझ्या याचंच मागणार, तर मग ह्या क्षमेला काही अर्थ नाही. क्षमा कोणा अशी पाहिजे. मी आधी सगळा तेजस्विता शब्द सांगताना आपण शस्त्र हातात पाहिजे, ते शस्त्र ज्या हातात आहे त्या मनगटात पण बळ पाहिजे असं सगळं पाहिलं होतं. आणि त्याच्या पाठोपाठ क्षमा शब्द पाहतोय त्या क्षमेचा अर्थ विचार घेताना हे पण आपल्या लक्षात घेतलं पाहिजे की नुसतं तर हे सगळं करताना बरोबर आहे त्या अशा चुकीचं आचरण करणाऱ्यावर क्षमा करायची, पण त्याची चूक त्याच्या लक्षात आली पाहिजे, त्याच्यात बदल झाला पाहिजे, तरच ह्या क्षमेचा उपयोग आहे. म्हणजे क्षमा आणि दया या 2 शब्दांमधला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. दया हा गुण आपण पाहून झाला आहे यापूर्वी. ज्याच्यावर दया दाखवायची तो दुर्बळ आहे, दीन आहे आणि म्हणून त्याच्यावर दया दाखवायची आहे. त्याला मदतीची काहीतरी अपेक्षा आहे म्हणून त्याच्यावर दया दाखवायची आहे. क्षमा ज्याला करायची आहे तो बलवान आहे, तो सामर्थ्यवान आहे.
तो काही दुबळा नाही आहे, त्यांनी की आपल्यापुढे हात पसरलेले नाही आहेत. तो अहंकारी आहे, तो आढ्यताखोर आहे, तो स्वतःला मोठा समजतो आहे. पण असं सगळं असलं तरी तो अज्ञानी आहे, त्याला आपण काय करतो आहे हे कळत नाही आहे. आणि म्हणून दया करणं आणि क्षमा करणं यात फरक आहे. दया ज्याच्यावर करायची दुर्बळ आहे त्याच्यावर दया करायला हवी, पण क्षमा ज्याला करायचे तो मुद्दाम हे असं सगळं करतो आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. असं मोहाने केला किंवा आतताईपणे काही करणारा जो असतो त्याला जर वठणीवर आणायचं असेल तर आपल्याला आपण बलवान असलं पण पाहिजे आणि बलवान असूनसुद्धा त्याला त्याची चूक आपल्याला दाखवता पण आली पाहिजे. त्याच्यासाठी क्षमा या गुणाची आवश्यकता आहे. म्हणजे राग जिंकता आला पाहिजे, संयम ठेवता आला पाहिजे. क्षमा या गुणासाठी या सगळ्या गोष्टींची गरज आहे. राग आला तर मग आपला संयम संपेल ना, त्या रागही येऊ द्यायचा नाही, संयम ठेवला पाहिजे, तेव्हाच आपल्या जो असणारा क्षमा गुणाचा उपयोग होईल. जसं आहे ना, त्या येशू ख्रिस्ताला जेव्हा वधस्तंभाकडे नेत होते तेव्हा त्यांनी काय सांगितलं की या लोकांना कळत नाही आहे, देवा या लोकांना कळत नाही आहे आपण काय करतो आहोत ते, यांना क्षमा कर. चुकीचं वर्तन असलं तरी त्यांना क्षमा कर असं त्यांनी म्हटलं. त्यामुळे हे अशा पद्धतीची सहनशीलता, अशा प्रकारचा संयम असा असला पाहिजे. सॉक्रेटिसने सुद्धा बंड केलं असतं तर तुरुंगातून तो बाहेर पडू शकला असता, पळून तरी जाऊ शकला असता, पण त्यांनी ते केलं नाही. त्यांनी आनंदाने विषप्राशन केलं आणि मरेपर्यंत स्वतः विष प्यायला, पण मरेपर्यंत अखेरच्या क्षणापर्यंत लोकांना मात्र ज्ञानाचे धडे देत राहिला. म्हणजे आपल्याला शिक्षा करणारी मंडळी जरी असायला, आपल्याला वाईट आपल्याला अन्याय सहन करायला लागणारी सगळी मंडळी तरी त्यांना पण त्यांनी क्षमाच केली असं आपल्याला दिसतं. तर हे जे आहे हे सामर्थ्य वेगळंच आहे. आपण द्रौपदीचं उदाहरण नेहमी घेतो. अश्वत्थाम्याने द्रौपदीची कोवळी मुलं मुद्दाम मारलेली आहेत आणि असं असूनसुद्धा द्रौपदीने मात्र अश्वत्थाम्याला शिक्षा करू नका असं म्हटलं. आणि त्याचं कारण पण तेच आहे, आणि ती क्षमा आहे की पुत्र शोक काय असतो तो मी सहन केला आहे, त्या कृपीला आता पुत्र शोक पुन्हा होऊ नये याच्यासाठी तिने अश्वत्थाम्याला सोडा असं सांगितलं. तर ही जी आहे ही क्षमा आहे असं काय. अशी उदाहरणं आपल्याला इतिहासामध्ये खूप मिळतात आणि त्या सगळ्या उदाहरणातून आपल्याला सामर्थ्य असूनही दुसऱ्या समोरच्या माणसाला क्षमा करायचं आणि त्याची चूक त्याला लक्षात आणून द्यायची, अशा प्रकारचं जे त्याला क्षमा असं म्हटलेलं आहे. त्याचं आचरण सुधारलं नाही तर काहीच उपयोग नाही ना. त्यासमोर जो असं वागणार आहे त्याचं आचरण सुधारलं पाहिजे. आपण क्षमा करून राग भरून नाही, प्रतिकार करून नाही, तर आपल्या वागणुकीने क्षमाशीलतेनं त्याच्यात बदल झाला पाहिजे. अर्थात या सगळ्याचं योग्य हे आपल्याला असलं पाहिजे, विचार विवेक असला पाहिजे. पृथ्वीराज चव्हाणांनी मोहम्मद घोरीला किती वेळा अनेक वेळा सोडलं. आता ती जी काही त्याला सोडलं म्हणजे क्षमा केली, त्या क्षमेचं चीज झालं का? जेव्हा एकदाच त्या मोहम्मद घोरीला संधी मिळाली त्याबरोबर त्यांनी इतक्या वेळा क्षमा करणारा जो पृथ्वीराज होता त्याचं काय केलं? त्यामुळे विवेक विचार असलाच पाहिजे. आपण हे 26 गुण म्हणून क्षमेचा विचार करतो आहोत, परंतु जेव्हा आपल्याला तो गुणाचा वापर करायचा आहे तेव्हा स्थल काल परिस्थिती कोणावरती क्षमा करू याचा विचार आपल्याला करायलाच हवा. श्रीकृष्णाचा चरित्रातला विचार करायचा. खरं तर शिशुपाल त्याचा मेहुणा आहे, मेहुणा असून सुद्धा तो चुकीचं वर्तन करतोय. मग त्यांनी मेहुणा असल्यामुळे 100 वेळा त्याच्या अपराधांना त्यांनी क्षमा केली की अजून त्याला संधी देऊया, अजून त्याला सुधारण्याची संधी देऊया. पण जेव्हा असं घडलं की आता नाही, त्यावेळेला भगवंताने शिशुपालाचा वध केला. म्हणजे क्षमा हे शस्त्रासारखं वापरता आलं पाहिजे. मर्यादेपर्यंत त्या क्षमेचा उपयोग करायचा, त्याच्यामध्ये सुधारणा होण्याचा प्रयत्न करायचा. पण आता एक अशी वेळ आली की आता नाही, मग तिथे मात्र आपल्याला आपल्या त्या क्षमेचा शस्त्र म्हणून वापर करता आला पाहिजे. तुकाराम महाराजांचा अभंग आहे, त्या अभंगाची पहिली ओळच आहे क्षमा शस्त्र जया नराची या हाती. ज्या माणसाच्या हातात क्षमा नावाचं शस्त्र आहे, दुष्टतयाप्रती काय करी. जो दुष्टपणानं काही तुमच्यासाठी करायला आलेला असेल आणि आपल्या जर क्षमा नावाचं शस्त्र असेल तर दुष्ट माणूस काहीच करू शकत नाही. काट्या कुठेही त्या मंबाजीने तुकाराम महाराजांना मारलं, तुकाराम महाराजांनी त्याला क्षमाच केली. त्याचं त्याला कळलं की आपण चुकीचं करतो आहोत. असं हे क्षमा नावाचं शस्त्र आहे. किती दुष्टपणाने कोणी तुमच्यावरती ते काही करत असलं तरी क्षमा नावाचं शस्त्र हे नक्कीच त्याचा प्रतिकार करू शकतं. आणि मग त्याला उदाहरण द्या, तृण नाही तेथे पडिला दावाग्नी. जिथे गवतच नाही आहे, खडकच आहे, तिथे अग्नी पडला तो आपणे आप विझून जातो. जाय तो विझोनी आप सुख.
आपले आपच तो अगदी विझून जाईल, त्या अगदी काही आग लावणार नाही आहे, गवतच नाही आहे तिथे. तसं आहे की आपल्याला काही मिळवायचं नाही आहे, त्यामुळे आपण काय करतो तर आपण या क्षमेचा विचार त्याच्या आचरणामध्ये बदल करण्यासाठी करतो असं सांगितलं. विदुराने पण नेमकं सांगितलं, अतोणे पतितो वन्नी स्वयमेव उपशाम्यती, स्वतःच तो अग्नी नाश पावतो. तो का म्हणे क्षमा सर्वांचे स्वहित. क्षमा हा गुण असा आहे की सगळ्यांचं कल्याण करणार आहे, धरा अखंडित सुखरूप. आणि खरंच सुखी समाधानी आनंदी व्हायचं असेल तर आपण क्षमाशील वृत्ती असली पाहिजे. कितीही कोणीही आपल्याशी वर्तन काही केलं, रागवलं, तुम्ही आम्ही इतके तसं म्हटलं तर सामान्य आहोत की आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमधूनच आपल्याला या गुणांचा उपयोग करता येईल. की एखादा नातेवाईक आहे, मित्रमैत्रीण आहे आणि छोट्याशा बारीकशा कारणाने आपल्याला रागवले, आपण क्षमाशील वृत्ती ठेवावी. आपण नाही रागवले, आपण तेवढंच पूर्वी करत होतो तितकंच प्रेम करावं, आपण क्षमाशील व्हावं. समोरचा माणूस रागवला तरी चालेल, ते त्याच्याबद्दल बोलायचं पण नाही, आणि आपण मात्र क्षमाशील राहायचं आणि आपण पूर्वीसारखंच आचरण ठेवायचं. शंकराचार्यांचं क्षमा म्हणजे अपराध क्षमापन या नावाचं स्तोत्र आहे. म्हणजे देवाला प्रार्थना करायची आहे की काही अपराध झालेत माझ्या हातून, चुकीनं झाले असतील तर त्याच्याबद्दल मला तू क्षमा कर. त्यामुळे अपराध क्षमापन स्तोत्र, त्यांनी पण भगवंतांनी पण आपल्याला क्षमा करावी. तो तर क्षमाशील आहेच हे लक्षात ठेवून आपण पण विचार करायचा आणि आपण पण दुसऱ्याला क्षमा करायची. धादांत आपल्याला दिसतं आहे की आपली काही चुकी नाही आहे आणि उगीच समोरचं आपल्याला रागवलं आहे, कळतं आहे ना आपल्याला, मग आपली चुकी नाही आहे तर मग आपण पण क्षमाशील राहायचं आणि खऱ्या अर्थाने आपले जे संबंध आहेत तसेच्या तसे चांगले चालू ठेवायचे. हेच सगळ्यात खरं आहे. आता देव, संत, मोठी माणसं, आईवडील यांना क्षमा करण्याचा अधिकार आहे असं आहे का? सगळ्यांना क्षमा करण्याचा अधिकार आहे. म्हणजे क्षमा ही एक वृत्ती आहे, एक स्वभाव आहे आणि त्यामुळे तो सगळ्यांजवळ असला पाहिजे. असं नाही की मोठ्या माणसाने फक्त क्षमाशील असलं पाहिजे, लहानाने पण असायला. क्षमा ही वृत्ती ठेवली पाहिजे. एकमेकांना सांभाळून घेण्यासाठी या क्षमेचा फार उपयोग होतो. क्षमाशील माणसं जी असतात त्यांची स्वाभाविकच लोकांना अशी माणसं आवडतात, त्यांची कीर्ती होते की ही मंडळी रागवत नाही तर असं सहज लोक आपापसात बोलतात. त्यामुळे अशा माणसांच्या भोवती लोक येतात. क्षमाशील जो आहे की होतं असं काही चूक झाली असेल तरी ती चूक काही फार वाच्यता करायची नाही, फार बोलायची नाही. मग अशा माणसांना लोकसंग्रह त्याचा व्हायला मदत होते. आता असं जे आहे त्याला सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचं दरवेळेस यश मिळेल असं नाही, परंतु लोकसंग्रह होईल, हसतमुखाने सगळ्या गोष्टी होतील, काम झालं तर आत्ता एवढं झालं का, बरं चालेल, नेक्स्ट टाईम आपण परत प्रयत्न करू, आणखीन आपलं अशा पद्धतीने त्याचं आचरण राहतं. सौजन्यपूर्ण ज्याला वर्तन म्हणतो असं त्या माणसाचं असतं जो क्षमाशील असतो त्याचं. आता आपण जर परत माऊलींची ती 190वी ओवी वाचली ना, 191वीत आपल्याला आता चांगला अर्थ कळेल. ते काय म्हणजे, आता सर्वही सहाली या गरिमा, सगळं काही सोसतोय असा गर्वान नाही आहे, असा गर्व करू नये. मी काय तो सगळं सोसतोय असा गर्व करू नये. त्याची क्षमा, त्याला क्षमा म्हणायचं. आणि मग त्याचं उदाहरण आपल्याला कळलंच आहे की खरंच आहे, सगळं मी सहन करतो, मी सगळा भार वाहतो, असं काही मानायचं कारणच नाही आहे. असा भाव नसेल, तो रोम सगळे मी वाहतो असा काही भाव असतो का शरीराला? तर तसं आहे की अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं गर्व न धरणं, मी काय ते सगळं सोसतो आहे, मी काय ते सगळं सहन करतो आहे असं क्षणभरसुद्धा कणभरसुद्धा वाटताच कामा नये, त्याला क्षमा असं म्हणायचं. एकाच ओळीमध्ये माऊलींनी क्षमा शब्द आपल्याला पटवून दिला. आता पुढला जो आहे तेज क्षमा धृती, धृती म्हणजे धैर्य. ह्याला 5 ओव्या माऊलींनी आपल्यासाठी दिलेल्या आहेत. त्या 5 ओव्यांचा आपण आज अभ्यास करणारच आहोत. पण म्हणजे हे धैर्य म्हणजे नेमकं काय आहे असा जर विचार केला तर आपल्याला असं लक्षात येईल की केव्हाही कितीही कुणावरही जे काही असे संकट येतात त्या संकटांच्या वेळेला जे आपल्याजवळ ती संकटं पार करण्यासाठी जी काही शक्ती आपल्याला लागते, हडबडू नका, गडबडू नका असं जे आपण म्हणतो त्याला धैर्य म्हणायचं. की असं गडबडून जायचं नाही, त्याच्यासाठी जी शक्ती लागते त्याला धैर्य म्हणायचं. आता या धैर्यासाठी स्वाभाविकच सत्सद विवेकबुद्धी आपण काय करतोय हे कळलंच पाहिजे. म्हणजे धैर्य दाखवताना सत्सद विवेकबुद्धी जागीच असायला हवी, तर आपण ते धैर्य दाखवू शकणार आहोत. शारीरिक असो मानसिक असो, जे काही संकट आहे त्यावेळेला जे काही मन किंवा शरीर त्याला जो काही थकवा आलेला आहे
तर तो थकवा जाऊन पुन्हा नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा जी येते त्याला धैर्य म्हणायचं. नाही तर हप्पून गेला माणूस, गलित गात्र झाला, बसला संकटामध्ये, तर काय होणार? तर पुन्हा त्याला उर्मी आली पाहिजे, ऊर्जा आली पाहिजे, काहीतरी उत्साह वाटला पाहिजे, ह्याच्यातून मी मार्ग काढेन. असंच आहे, त्याला धृती असं म्हणायचं. म्हणजे किती काही अडचणी येऊ देत, किती संकट येऊ देत, पण आपलं ध्येय गाठण्यासाठी येणाऱ्या सगळ्या अडचणींवर मात करायची. असं जो करतो तेव्हा जराही आपली अशी चलबिचल होऊ देत नाही, ध्येयापासून दूर आपल्याला जात नाही, आणि त्याच्यासाठी लागणारं जे काही तो करतो ते सगळं धृती या एका शब्दात येतं. आणि खरंच आहे, सगळे गुण आहेत पण धैर्यच नसेल तर त्या गुणांचा काही उपयोगच होत नाही. त्यामुळे एक वेळ असंच आहे की हिंमत आहे, धैर्य आहे, मग एखादा गुण कमी असला तरी देखील त्या हिमतीनं आपल्याला पुढे जाता येतं. तर धैर्याची अत्यंत आवश्यकता आहे. म्हणजे इसापनीतीतली गोष्ट आपल्याला माहिती आहे. तिथे एक सशा कासवाची जी गोष्ट आहे त्याच्यात आपल्याला माहिती आहे की धावणारा जो ससा आहे तो उतावळा आहे, अहंकारी आहे, की मीच काय तो जोरात पडतो हे त्याला माहिती आहे. आणि कासव मात्र कसं आहे की सारखं काम करणार आहे, शांतपणानं, त्याची गती मंद असेल परंतु दृढ निश्चयी आहे आणि सतत काम करणार आहे. सुरुवातीला जरा पराभूत झाला असला तर तो खचलेला नाही आहे, तरी पुन्हा प्रयत्न केलेला आहे. जराही आपलं चलबिचल डगमगू दिलेलं नाही आहे मनाला. आणि म्हणून आपण स्लो अँड स्टेडी विन्स द रेस असं म्हणतो. आणि त्या कासव कसं जिंकलं आहे लहानपणापासून इसापनीतीमधली गोष्ट आपण वाचतो. असं आपलं असलं पाहिजे की सातत्याने करत राहायचं, ध्येयापर्यंत आपण पोचणार. इंग्लंडचा एक राजा होता, अपयश आलं, तो खचून गेला होता आणि आपल्यासाठी काही होणार नाही असं म्हणून एका गुहेत जाऊन लपून बसला, की समाजापासून, प्रजेपासून दूर गेला, की आता हे अपयशाचं धनी आपण आहोत म्हणून समाजापासून, प्रजेपासून दूर गेला, एका गुहेत लपला. आणि मग विचार करता करता असं लक्षात आलं, त्या गुहेमध्ये त्यांनी असं पाहिलं की एक कोळी सारखा वर चढत होता, खाली जात होता आणि ते जाळं विळत होता, पडत होता एकसारखा, नाही अशातला भाग नाही, परंतु तो सारखा ते पुन्हा हे करत होता आणि अखेरीस त्यांनी ते काम केलंच. आता एवढ्याशा त्या कोळ्याचं हे सगळं पाहिलं त्यांनी, पुन्हा त्याचं धावणं, चालणं आणि ते त्याचं ते जाणं तयार करणं, आणि ते बघून ह्याला हिंमत आली आणि त्यांनी पुन्हा युद्धाची तयारी केली, पुन्हा जमवाजमी केली, सैन्य जमवलं आणि खरोखर विजय त्यांनी प्राप्त केला. म्हणजे युद्धामध्ये अपयश झाल्यामुळे त्याला जे काही असं वाटत होतं, तर पुन्हा एकदा त्या सामान्य कोळ्याच्या त्या अथक अशा परिश्रम पाहिले आणि त्यांनी केलं. किंवा आपल्या लहानपणी पण मला असं वाटतं की एक धडा आपल्याला होता की एक मुलगा परीक्षेमध्ये नापास झाला आणि आई बाबा स्वाभाविकच रागवले आणि मग तो खोलीमध्ये बसून राहिला होता, कुठे जायचं नाही, बाहेर जायचं नाही, आणि नापास जायचं त्याला दुःख होत होतं, नाही अशातला भाग नाही. आणि मग कोणी आपल्याशी बोलत नाही आहे, आपण कोणाशी बोलत नाही आहे, खेळायला बाहेर जात नाही, माझ्या बाबतीत असं का झालं, दुःखी आहे. आणि मग त्यांनी पाहिलं की आपल्या खोलीमध्ये एका तसबिरीच्या मागे चिमणीनी गवताची काडी आणते, काय ठेवते, गवताची काडी आणते, ठेवते, अखंड तिचा दिवसभर हा उद्योग चालला आहे. आणि रविवार होता, आईला सकाळी घर साफसफाईचं हे आलं आणि आईने सगळे त्या तसबीच्या मागे ती सगळ्या काड्या जमल्या होत्या, त्या सगळ्या बाहेर फेकून गेल्या आणि केळ काढला वगैरे. थोडा वेळाने यांनी पाहिलं की चिमणी काही दुःख करत बसली, तिचा परत कार्यक्रम सुरू झाला, पुन्हा एक काडी आणते, पुन्हा त्या तसबीच्या मागे ठेवते. आणि मग हे पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की अरे आपण पण पुन्हा अभ्यास केला पाहिजे. जाऊ दे, एकदा परीक्षेमध्ये अपयश आलं म्हणून काय झालं, आपण धैर्य दाखवलं पाहिजे. ती चिमणी एवढीशी, ती कुठे रडताना दिसली नाही, ती कुठे आरडाओरडा करताना दिसली नाही, तिने कधी राग व्यक्त करताना दिसली नाही, पुन्हा तिचं काम सुरू झालं. आपण तर चिमणीच्या तुलनेत कितीतरी मोठ्या, कितीतरी म्हणजे नरदेह मिळाला आपल्याला, असा विचार ह्या मुलाने पण केला आणि मुलाने पुन्हा प्रयत्न केले आणि यश प्राप्त केलं असं दिसतं. म्हणजे स्वतःची क्षमता समजण्यासाठी आपल्याजवळ आत धैर्य असलं पाहिजे, हिंमत असली पाहिजे. ती हिंमत असली, आत्मविश्वास असला तर त्या धैर्याने आपण आधी अपयश मिळालं असलं तरी त्याच्यानंतर आपण यशस्वी होऊ शकतो. थोडं त्याच्यासाठी कर्तव्यदक्ष असलं पाहिजे, आपल्याजवळ कार्यकुशलता असली पाहिजे, हिंमत असली पाहिजे, संयम असला पाहिजे, सगळ्या गोष्टी आपल्याला असल्या पाहिजे. आपण म्हणजे धैर्य तर हवंच, पण ते धैर्य मिळवण्याच्या मागे ह्या पण सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे. माऊलींच्या 5 ओव्यांचा आपण अभ्यास करूया. 192वी ओवी आहे. आणि मातलिया इंद्रियांचे वेग, प्राचीने खवळले रोग, अथवा योग वियोग प्रियाप्रियांचे. माऊली काय आपल्याला सांगतात की इंद्रियांचे वेग, इंद्रियांचे विषय भोगण्याचे, इंद्रियाला सगळं हवं आहे,
डोळ्यांना काय काय नवीन बघायचं आहे, कानांना काय काय नवीन नवीन ऐकायचं आहे. तर त्यांचे जे विषय भोगाचा वेग आहे तो असा अमर्याद आहे, अमर्याद वाढलेला आहे. सारखं हवंच आहे काहीतरी. आपण नेहमीच म्हणतो की सगळं सारखं मला हे हवं आहे, हे हवं आहे, हे हवं आहे, मला एकदा तरी युरोप टूरला जायचंच आहे, मला एकदा ते हे बघायचंच आहे, मला एकदा ते हे करायचंच आहे. सारखी आपली यादी तयारच असते. पण जर का आणि दुसरं प्राचीन आहे खवळले रोग. आणि प्राचीन म्हणजे पूर्वी काहीतरी आपलं संचित आहे, पूर्वीच्या जन्मातलं संचितच आहे, पूर्वकर्माचे काही भोग आहेत, ते भोग पण उभे राहिले. म्हणजे इंद्रियांचे विषय पण भोग पण वाढले आणि संचिताचे रोग पण वाढले. काही पूर्वजन्मातनं आलेलं जे आहे त्या रोग पण बळावले आणि भोग पण वाढले. अथवा योग वियोग प्रिय अप्रियांचे, प्रियांचा वियोग आणि अप्रियांचा योग. जे आवडत नाही त्यांचीच जवळीक आणि जे आवडतात ते दुरावलेत, असं जर घडलं. 3 गोष्टी ह्या एका ओळीत दिलेल्या आहेत. ह्या अशा जर 3 गोष्टी घडल्या की इंद्रियांची हाव वाढते, तशी हाव वाढली आहे. काही रोग आपल्याला पूर्वजन्मातले आलेत म्हणा, पूर्वजन्मातल्या कृत्यामुळे कर्मामुळे, तर ते लागलेत भोगायला. आणि तिसरं, आपल्याला जी माणसं आवडत आहेत, हवी आहेत, ती आपल्यापासून दुरावलेत. आणि जी आपल्याला नको आहेत, अप्रिय आहेत, तर तीच मात्र आपल्या वाट्याला आलेली आहेत. असं जर असेल तर हे सगळं सांभाळायला धैर्य लागतं. मग असं कसं सांभाळायचं? तर या आघवियांचाही थोरू, एके वेळे आली पुरू, तरी अगस्त्य का होरी धीरू भा टाके. आता हे सगळे 3 प्रसंग एकाच वेळी आले. आधीच्या ओळीमध्ये वर्णन केलेले 3 सगळे प्रसंग आहेत, हे एकाच वेळी आलेले आहेत. रोगही भोगायला लागत आहेत, इंद्रियांचे भोगही भोगायला लागत आहेत. आणि आता म्हटलं तसं जे आवडत आहे ते मिळत नाही आहे, नावडत आहे ते आपल्या पदरी पडलेलं आहे. असं सगळं जरी घडलेलं आहे, अशा आघावियांच्याही थोरू, असे सगळे एकत्र आलेले प्रसंग आहेत. एके वेळे आली या पूर, म्हणजे पूर आलाय अशा प्रसंगाचा एकाच वेळेला, सगळी सर्व बाजूने एकदमच आलाय. तरीसुद्धा अगस्त्य का होऊनी धीरू भा टाके. अगस्त्य ऋषीप्रमाणे हा सगळ्यांचा म्हणजे हा जो धीर दाखवणारा आहे तो काय करतो, तर तो या सगळ्या अशा प्रकारच्या संकटांचा एकदाच ग्रास करून टाकतो. धीर धरून असा उभा राहतो, इतकं धैर्य असतं की सगळ्या संकटावर तो मात करतो. 2 ओव्यांमध्ये एक अगस्तींचं नाव मात्र घेतलं आणि आपल्याला सगळ्याचा उलगडा झाला की काही येऊ दे, कितीही संकट येऊ देत, त्या संकटांवर एक धैर्य नावाचा गुण आहे, तो गुण मात करू शकतो. दुसऱ्या 2 ओव्यांमध्ये माऊली सांगतात, आकाशी धुमाची रेखा उठिली बहुवा आगळ्या, ते गिळी एकी झुळका वारा जेवी. उदाहरण साधंच येतात की समजा आकाशामध्ये पुष्कळ मोठा धूर निघाले, म्हणजे उंच उंच गेलाय धूर आकाशामध्ये, पण समजा वाऱ्याची एक झुळूक आली की तो धूर काय होतो, तो धूर मोडून टाकतो. ती धुराची जी रेषा आहे ती मोडून टाकतो. साधी दिसणारी गोष्ट की असा ती धुराचा एक उंच आकाशामध्ये धुराची रेषा जाते, पण वाऱ्याची हे आली तर ती मोडून टाकली जाते. तैसे आदिभूता आदि दैवा अध्यात्मादी उपद्रवा पातले या पांडवा गिळून घाली. अगदी तसंच आदिभूत आदिदैव, आदिभौतिक आदिदैविक आणि आध्यात्मिक ही सगळी दुःख जर उत्पन्न झाली तरी पांडवा म्हणजे अर्जुना त्या सगळ्या दुःखांना जो गिळून टाकतो तो म्हणजे विचारांनी, म्हणजे हा धैर्य जो ज्याच्याजवळ आहे त्यालाच हे शक्य आहे. सगळ्या बाजूने जरी आलं आणि सहज नुसता विचारांनी, विवेकाने, धैर्याने हा जर सामोरा गेला तर जितकी धुराची साध्या वाऱ्याने ती जशी जाते निघून, तसं ह्याची सगळी आध्यात्मिक आदिभौतिक आदिदैविक सगळी जी काही त्याच्यावर दुःख आलेली असतील ती सगळी दूर होतात. ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलून धैर्या जे चांगावे करी, धृती म्हणी जे अवधारी ती येते गा. आणि 5व्या ओळीमध्ये सांगतात की असं जेव्हा घडतं, म्हणजे जेव्हा असा चित्तक्षोभाचा प्रसंग येतो, काहीतरी अशी दुःख एकदम एकाच वेळेला सगळी आली तर जो माणसाचा क्षोभ होतो, पण त्यावेळेला ज्याचं धैर्य टिकून राहतं ते धैर्य ह्या आत्ता जो धृती शब्द आहे तिथे अपेक्षित आहे. असं नुसतं आपल्या समोर वाघ आला, नाग आला, का साप आला एवढंच नाही आहे, तर सगळ्या बाजूनी एकदम काहीतरी भयंकर दुःख आलेली आहेत, भयंकर संकट आलेली आहेत. अशा वेळेला चित्तक्षोभच होणार आहे. माणूस
काहीतरी त्याचा विवेक संपूनच जाणार आहे. पण तसं न करता जो हिमतीनं उभा राहतो तो जो आहे त्याच्याजवळ असणारं जे धैर्य आहे ते धृती असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. त्याला धैर्य म्हणायचं. खरंच अवघड आहे अशा प्रकारचं धैर्य. सगळ्या बाजूनी एकदमच माणसाला जर अशी सगळी दुःख झाली तर त्याचं धैर्य कसं टिकून राहावं असं स्वाभाविक आपल्याला वाटेल. पण त्यासाठी काय काय हवं तर आत्ता म्हटलं तसं आपल्याजवळ संयम हवा, आपल्याजवळ ह्या सगळ्यामध्ये भगवंतावरची श्रद्धा असायला हवी. किती सगळ्या बाजूने दुःख येऊ देत पण ते भगवंत त्या सगळ्यातून आपल्याला पार नेईलच अशा प्रकारचा एक विश्वास, अशा प्रकारची दृढ श्रद्धा असायला हवी. भगवंत आपल्या हृदयात विराजमान आहे, सगळीकडे तो भगवंत आहे. माझं ध्येय, माझं कर्तव्य मी प्रामाणिकपणे करतो आहे, त्याची उपासना करून स्वाभाविकपणानं या असं धैर्य आपल्याला प्राप्त होऊ शकतं. असं म्हणजे त्या किती सगळ्या चहूबाजूनी येऊ देत दुःख पण तो भगवंत माझा पाठीराखा आहे ही एक गोष्टसुद्धा त्याला ते धैर्य निर्माण करू शकते आणि या सगळ्या येणाऱ्या संकटावर मात करता येतो. आता अर्थात त्याच्यासाठी ज्याच्याजवळ थोडी तीक्ष्ण बुद्धी आहे, हे सगळं जे काही संकटावर मात करण्यासाठी जी मनाची तयारी लागते आणि भगवंताची श्रद्धा आहे. जसं आहे ना की प्रल्हाद म्हटलं तर राक्षसपुत्र, पण राक्षसांच्या कुळात जन्माला आलेल्या प्रल्हादाची भगवंतावर एवढी दृढ निष्ठा होती की किती काही संकट येऊन देत. प्रत्यक्ष वडिलांनी त्याच्यावर किती काही संकट आणली पण तो जराही डगमगला नाही, कारण त्याची भगवंतावर श्रद्धा होती. एक भगवंताच्या श्रद्धेमुळे प्रल्हादांनी सगळ्या येणाऱ्या संकटांवर अगदी हिमतीनं तोंड दिलं असं दिसलं आपल्याला. म्हणजे भगवंत असं रूप घेऊन येतो आणि खरोखरच केवळ भक्तीच्या जोरावर प्रल्हादांनी भगवंताला असं हिरण्यकश्यपूचं रूप घ्यायलाच लावलं. नरसिंहाच्या रूपामध्ये भगवंत आला असं आपल्याला दिसलं. तर असं धैर्य आपल्याजवळ. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावला. त्याचं वर्णन करतात की सागराला सुद्धा, म्हणजे सागर एवढा फार पसरलेला पण सागराला सुद्धा किनारा आहे, माझ्या महत्त्वाकांक्षेला किनारा नाही असं कोलंबसाने उत्तर दिलं होतं. तर याचा अर्थच असा आहे की असं कोलंबसासारखं धैर्य पाहिजे, अशी त्याची महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. म्हणजे मग ते धैर्य खरोखरच सगळ्या संकट बाजूला करू शकतं. याच्यासाठी असं शांतपणानं थोडा विचार करता आला पाहिजे. घाईघाईमध्ये कुठली गोष्ट करायची नाही. शांतपणानं विचारपूर्वक जर आपण ते कृती केली तर ते आपलं धैर्य आपल्याला मिळत राहतं असं लक्षात येईल. आपल्याला यक्षप्रश्न नावाची गोष्ट माहिती आहे की खरोखरच हे 5 पांडव जेव्हा प्रवासात होते आणि खरं म्हणजे थकले होते, पाणी हवं होतं म्हणून एका ठिकाणी थांबले सगळे आणि मग झाडावर चढून जवळपास पाणी आहे का म्हणून सहदेवाने पाहिलं आणि खूप दूरवर एक सरोवर दिसलं आणि मग सगळेजण विश्रांती घेत आहेत. सहदेव म्हणाला की मी पाणी घेऊन येतो आणि सहदेव पाणी आणायला गेला. सगळ्यांना गोष्ट माहिती आहे, आपलं थोडीशी जाता जाता आठवण करून देते म्हणजे आपल्याला कळेल. आणि मग सहदेव गेला, बराच वेळ झाला ते परत आला नाही. नकुलाने झाडावर चढून पाहिलं आणि मग तो म्हणाला सहदेव परत येत नाही आहे तर मी जातो. असं करता करता सहदेव गेला, नकुल गेला, अर्जुन गेला, भीम गेला आणि खरंच इतके सगळे थकले नव्हते, कोणी परतच येत नव्हतं. आणि शेवटी अखेरीला धर्मराज स्वतः सरोवराकडे गेले आणि त्यांनी पाहिलं आपले 4ही भाऊ असे बेशुद्धावस्थेत पडलेले आहेत आणि विचार करतो की अरे याच्यातून मार्ग कसा काढायचा. आणि तेवढ्यात त्या सरोवरामध्ये जो यक्ष होता त्यांनी मानवी रूपामध्ये येऊन त्याला असं म्हटलं की हे सरोवर माझ्या मालकीचं आहे. तुझ्या भावांना मी काही प्रश्न विचारून त्याची त्यांनी चपकल उत्तरं दिली असती तर मी त्यांना पाणी देणार होतो, पण त्यांनी ते नाकारलं. मी तुला विचारतो आहे आणि तू जर मला माझ्या प्रश्नांची उत्तरं दिलीस तरच तुला पाणी मी देईन. आणि अर्थातच धर्मराजांनी हो म्हटलं आणि धर्मराजांनी यक्षाच्या प्रश्नांची उत्तरं दिली. ते यक्षप्रश्न नावाचं एक विशेष प्रकरण आपल्याला माहिती आहे. मला सांगायचं आहे ते पुढलं, आपल्याला जे धैर्य बघायचं आहे ते या गोष्टीचा जो पुढला भाग आहे की इतका यक्ष खुश झाला आणि यक्षाने म्हटलं की मी तुला यातल्या एका भावाला फक्त पुन्हा जिवंत करू शकेन. तेव्हा जे की धर्मराजाने उत्तर दिलेलं आहे आणि धर्मराज त्याला असं म्हणाले की तू असं कर. अगदी निपक्षपातीपणानं यांनी उत्तर दिलं की मी कुठल्या भावाला जिवंत करायचं. तर त्यांनी सांगितलं सगळ्यात धाकटा जो नकुल आहे ना त्याला
तुम्ही जिवंत करा. यक्षाला आश्चर्य वाटलं की अत्यंत शक्तिमान असणारा भीम किंवा अत्यंत प्रिय असणारा अर्जुन या कोणाला न म्हणता तरी नकुलाला का म्हटलं. आणि तेव्हा जे धर्मराजाने उत्तर दिलं, किती विचारी किती विवेकी असं जे की धर्मराजाचं उत्तर आहे, तो असं म्हणाला की मला 2 माता आहेत, कुंती आणि माद्री. दोघींना एक एक पुत्र असावा. कुंतीला जसा मी आहे तसा माद्रीला सुद्धा एक पुत्र असावा म्हणून नकुलाला जिवंत कर असं म्हणतो. आणि मग यक्षाने युधिष्ठिराच्या ह्या अशा विवेकावर अशा विचारावर त्याला तो खुश झाला आणि त्यांनी सगळ्या भावांना धर्मराजा स्वाधीन केलं. मुद्दा असा आहे की हे जे धैर्य आहे ते कुठून येतं? विचारामधून, विवेकातून. शांतपणाने, विवेकाने, विचारांनी निर्णय शक्ती आपली वाढते. हे जे धैर्य भगवंताई दाखवलं आणि म्हणून माणसाला धीर म्हटलं आहे. आणि अधीर कोण असतो? अधीर असतो पशु. पण आपण जर धीर धरला नाही आणि असं आपण घाईघाईमध्ये काही वागलो, अधीरतेनं वागलो तर आपण पशु झालो. म्हणून आपल्याला धीर म्हणजे धृती असा जो शब्द आहे तो त्यासाठी. रोजच्या जीवनातसुद्धा आपल्याला हा धीर शब्द अनेकदा वापरावा लागतो. जरा धीराने घे असा आपण सहज उद्गार काढतो. म्हणजे एखाद्या कर्तृत्ववान भगिनीबद्दल बोलताना आपण असं म्हणतो की खरंच एखादी असं दाखवलं की फार मोठी धीराची बाई, किती संकट आली तिच्यावर पण तिने हिंमत दाखवली, मग तिच्याबद्दल बोलताना पण फार धीराची बाई. तसं आहे की किती संकट येते ती डगमगली नाही आहे. मुलांना सांभाळणं, घर संसार नीट करणं, असं नवऱ्याच्या मागे एखादी उभी राहते तिला आपण म्हणतो, त्याला जे ते लागतं ते धैर्य. त्यामुळे धृती शब्द आपल्याला कळेल. आणि दैवी गुण म्हणून जरी आपल्याजवळ तो आहे पण प्रसंग आल्यानंतर तो आपल्याला दाखवणार पाहिजे. आणि तो धैर्य हा गुण दाखवण्यासाठी आपल्याला आधी काय काय लागतं तर अगदी भगवंताच्यावरच्या श्रद्धेपासून, संयमापासून, विवेकापासून, विचारापासून सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या. तेव्हा आपल्याजवळ असणारा हा जो धैर्य नावाचा दैवी गुण आहे त्याचा उपयोग आपल्याला करता येतो. म्हणजे अगदी हा शब्द आपण वापरतो. लहान मुलांनी खाऊसाठी हात पुढे केला तरीसुद्धा आपण थांब जरा देणार आहे, जरा धीर धर. कुकरच्या बाबतीत होतं नाही, कुकर होईपर्यंत आपल्याला वेळ असतो आणि कुकरची शिट्टी पडेपर्यंत आपल्याला धीर नसतो. तर धीर शब्द आपण वारंवार वापरतो. तर अगदी संकटामध्ये वगैरे तर सगळं ठीकच आहे, पण प्रत्येक ठिकाणी हा जो संयम आपल्याला लागतो त्या संयमामध्ये धीर आहे. एखादा अगदीच बिचारा हातपाय गाळून बसला, माझ्याच्याही काही होणार नाही वगैरे म्हणालं ना तर त्याला पण आपण समजूतीने सांगताना हेच म्हणतो की अरे ठीक आहे, जरा थोडं धीराने घे, हे पण दिवस जातील, होईल पुन्हा व्यवस्थित, कर प्रयत्न, असं आपण म्हणतोच की. त्यामुळे हा धीर शब्द किंवा ही जो धृती हा गुण हा आपल्याला केशवसुतांचं सतारीची बोल नावाची कविता आहे, त्या सतारीच्या बोल कवितेमध्ये धीर धरी धीरा पोटे असं ती मोठे फळे गोमटी असं सांगितलेलं आहे. पण आणि समर्थांनी पण आपल्याला, समर्थांच्या एवढे यवनाने इतके पाशवी अत्याचार, पाशवी आक्रमण आपल्या देशावर केले होते आणि खरोखर जनता सगळी त्रस्त झालेली होती. तरीसुद्धा समर्थ काय सांगताय, धीर धरा, धीर धरा, तकवा, गडबडू नका. हा धीर शब्द किंवा ही जी काही धैर्य आहे या धैर्याचे अत्यंत आवश्यक. त्या धीरधरामध्ये सगळ्या गोष्टी आल्या की थोडं विवेकाने वागा, थोडं विचाराने वागा. प्रत्येक गोष्टीला काहीतरी वेळ असतो. एकदम घाईघाईत काही निर्णय घेऊ नका, शांतपणानं राहा, ह्याच्यातून काहीतरी मार्ग निघेल. हे सगळं त्या धीर शब्दामध्ये आलेलं असतं. काही काही वेळा अशा ताबडतोब दिसणाऱ्या क्षणिक सुखासाठी काहीतरी आपण निर्णय घेतो आणि मग ते चुकीचा निर्णय होतो. असं नाही झालं, म्हणून धीराने घ्यायला आपल्याला सांगतात. नेहमीच असं असतं ना की प्रत्येक गोष्टी सत्वरजतम असतात, तसं या धैर्यामध्ये सुद्धा असतात. आपण जर शरीर मनबुद्धी वापरली नाही आणि चुकीचं वर्तन केलं तर आपल्याला हे कळतं की आपलं तिथे जे काही दाखवतो ते की खरं धैर्य नसतं. म्हणजे जसं आहे ना की आपण वेळ नावाची गोष्ट आहे ती कशासाठी वापरायची. 3-3 तास सिनेमा नाटकासाठी, ज्या सिनेमा नाटकाबद्दल आपण काही चौकशी केली नाही आहे, कसं आहे काय माहीत नाही आहे आणि तरी तिकडे बघून ना जाऊ 3 तास वाया गेले ना, मग नंतर आपण मी उगाच गेले असंच आहे की आपण म्हणतो. त्या गोष्टीचा विचार केला तर त्याला आमच्या प्रके जोशींनी त्याला तामसी धैर्य म्हटलं की अशा प्रकारचं वेळ वाया घालवण्यासाठी जाणं हे काय तर धैर्य ना. 3 तास वाया गेले, आल्यावर त्याची जे काही त्रास झाला मग ते काय ह्याला म्हणायचं तामसी धैर्य, तामसी धृती, तामसी धैर्य आहे. आपल्याला त्याच्यात काही फार वेगळाच आहे. कुठे आपला वेळ पैसा वाया गेला
तर ते जे काही आहे ते तामसी धैर्य आहे. यश कीर्ती मिळवण्यासाठी जे काही आपण प्रयत्न करतो आहे, पैसा येणं काही ना प्रकारेनं पैसा मिळवायचा असं जर केलं तर ते तामसी धैर्य. चांगल्याच मार्गाने कष्ट करून जे मिळवलं आहे ते बरोबर आहे, त्याच्यासाठी दाखवलेली जी हिंमत आहे, त्याच्यासाठी दाखवलेलं जे धैर्य आहे ते आपलं रजधैर्य असं म्हणायला हरकत नाही. परंतु कोणत्याही मार्गानं कसंही करून पैसा कमवायचा असं जर केलं तर तामसी धैर्य झालं. अशा पद्धतीचा विचार आपल्याला सत्वरजतमाचं धैर्य हा एकच गुण कोणत्या कारणासाठी आपण वापरतो आहे त्यावर आपलं सत्वरजतम पण आपल्याला दिसेल. आपण फक्त सात्विकच धैर्याचा विचार करणार आहोत. श्रीराम वनात राहिले, रावणासारख्या शत्रूला मारलं, सीतेला सुद्धा पुन्हा वनात पाठवलं, हे सगळं त्यांचं जे आहे ते सात्विक धैर्य आहे. कारण त्याच्यातून त्यांना काही मिळवायचं आहे, त्यांचं नावलौकिक व्हावं, त्यांना काही मिळावं म्हणून नाही, तर सत्याने वागणं याच्यासाठी लागणारं जे त्यांचं धैर्य आहे ते धैर्य त्यांनी वापरलं. शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, हे त्यांचं जे आहे त्याच्यासाठी आपल्या लक्षात की ते हे सगळं करण्यामध्ये त्यांचं व्यक्तिगत जीवन, त्यांचं सगळं काय कुठं काही स्वार्थ वगैरे असं काही नव्हतं. त्यांनी जे दाखवलं धैर्य आहे ते केवळ देशासाठी, राष्ट्रासाठी अशा प्रकारचं आहे. आणि आपण अशा प्रकारे शत्रूच्या अटकेमध्ये राहून चालणार नाही, तर आपल्या इथून बाहेर पडलं पाहिजे आणि ती हिंमत दाखवली पाहिजे असा विचार केला, त्याला सात्विक धैर्य म्हणायचं असं आपल्याला कळेल. त्या धृती हा गुण जो आहे, धैर्य नावाचा गुण आहे, त्या गुणाचा आपण तेजस्विता, क्षमा आणि धैर्य हे 3 गुण घडून पाहिले. त्यातल्या तेजस्विता गुणाच्या ओव्या आपण मागच्या वेळेस पाहिल्या होत्या. क्षमेसाठीची एकच ओवी होती आणि आत्ताच्या ह्या ओव्या पाहिल्या आपण धृतीच्या 192 ते 196, म्हणजे एका अर्थाने 191 ते 196 या ओव्या आता काका आपले वाचतील. आणि पुढल्या वेळेला आपण शौचम म्हणजे अत्यंत पवित्र, तेज, क्षमा, धृती, शौचम. तर शौचम शब्द म्हणजे काय, तर शुचिता, पावित्र्य याचा विचार करणार होती शौर्या. आपण पुढल्या वेळेस पाहूया. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.